चिनू बाळा, सगळ्या वस्तू जिथलं तिथं आहेत ना ग? आता सकाळच्या पार्लर मध्ये कोण आलेलं का? वस्तू इकडच्या तिकडे होणार. नको येऊ दे, तुलाही नको बोलू बर का. पिंके, चाललीस वय? अगं वाईस थांब की. मॅडम, मी ओव्हर टाइम करणार नाही बर का, आताच सांगते. मला घरी लय काम असतात. झुंकू चुकू. अगं तुला कोण ओव्हर टाइम करायला सांगतंय? इथं दुपारचं गिऱ्हाईक येत नाही, मग रात्रीचं येणार आहे का? मग कशाला थांबायला सांगता? झुंकू चुकू, तुम्ही तुमच्या घरची कामं बिमत नाही ना सांगणार मला? त्याची एक्स्ट्रा घेईन बर का मी, आताच सांगते. अगं तुझं तोंड आहे का मिरचीचं कांड पे ग, जे एकदा चालू झालं की बंद होत नाही. हिशोब करायचा होता ना, म्हणून थांब बोलली होती. महिनाभराचे किती पैसे झालेत बघ, म्हणजे मला तुझा पगार देताय. तुम्ही पगार देणार? आता लगेच हिशोब सांगते, 1 मिनिट. पिंकी, तू हिशोब कर, मी आलीच. हा हा. डॉक्टर, मला तुमच्याशी बोलायचं. काय? रूम मध्ये येऊन बोल ना माझ्या. मला इथंच बोलायचं. सकाळपासून कुठं गायब होते तुम्ही? तुम्ही कुठं गेला होता, काय करत होते ना, सगळं सांगा मला. तू काय बायको आहेस का माझी, तुला प्रत्येक गोष्ट सांगायला? तुमची बायको जरी नसली ना तरी पार्टनर आहे, त्यामुळे मला सगळं सांगायचं. कुठं गेले होते तुम्ही सकाळपासून? तुम्हाला माहित आहे ना, पप्पांना रक्ताच्या उलट्या झाल्या होत्या. त्यांना काय झालं असतं म्हणजे? काही डोक्यावर पडलीस का? मी आधीचा डॉक्टर नाही, आता नटवर सिंग आहे. मी पुन्हा जर का डॉक्टर की सुरू केली तर पोलिसांना संशय येईल माझ्यावर आणि मला तुरुंगात टाकतील कायमचे. लक्षात येत आहे का तुझ्या? कळतंय मला. ठीक आहे, नका तपासू. हा, पण मला सांगा तुम्ही कुठं गेला होता? मधूच्या घरी गेलो होतो. ती सोनू खूप चिडली होती, स्वतःला कोंडून घेतलं होतं. तिला समजवायला घरी गेलो होतो. तिला समजवायला? काय समजवलं तुम्ही? तिला पिकनिकला घेऊन चाललो, मी आणि ती दोघच. काय? तुम्ही दोघं? आणि मधू मॅडमने तुम्हाला परवानगी दिली? मी आपण येणार आहे. काय गाव जेवण आहे तिकडे? तुझं काय काम आहे? नसेल ना तरी पण मी येणार आहे. तुला नाही घेऊन जाणार. टिंपल, तू पार्टनर आहेस ना माझी. सोनू माझी जबाबदारी, तुला दुसरी जबाबदारी देतो. ठीक आहे, सांगा. ठीक आहे, तुमचं काम झालंच म्हणून समजा. गुड गर्ल. मी जातो, मला उद्याची तयारी पण करायची आहे. चला, मला पण डॉक्टरांनी सांगितलेल्या कामाची तयारी करायची. मावशे, तुला सांगू का, मला आधी का नाही तो डॉक्टर आहे का नाही, त्याच्यात नादाला लागून ती डिंपल मावशी पण बाद झाली. चिनू, तू काय बोलतेस कळतंय का तुला? उगा काय पण बडबडू नको. हाय का बया, आता माणूस खरं बोलते ते कोणी विश्वासच ठेवत नाही. ती दोघं चांगली नाहीत, त्यांच्या मनात काहीतरी शिस्त आहे. मला माहितीये डिंपल मॅडमच्या मनात काय चाललंय ते. काय? हेच, मला कसा पगार द्यायचा ते. मावशी, मला कधी कधी खरंच कळत नाही, तू बारकेस का मी बारीक. ऐक ना, ते काय वाईट वंगाय करायच्या मागाय ते असं वाटतंय मला. चिनू, तुला 1000दा सांगितलं ना पिक्चर बघत जाऊ नको म्हणून. हा, आणि पिक्चर बघितल्यामुळे तुझ्या हे मेंदूत काहीतरी चालत असतं. चल लवकर आवर, आपल्याला निघायचंय आता. मावशी, खरं बोलते मी त्यांचं बोल ऐकलंय. बर बाई, तू खरं बोलती बस. आणि तुला सांगते, इथनं पुढे ना मोठ्यांचं बोलणं चोरून चोरून ऐकायचं नाही बरं का. वाईट जरा मावशी सारखी वाग. आपलं काम भलं आणि आपण भले. चल. काय बया, समोरचं बारकं बघून सगळी मोठी माणसं त्याला शिकवायला बघते, कोणीच ऐकत नाही.
बाहेरचं काही खाऊ नकोस, शिक्षकांना सोडून इकडे तिकडे जाऊ नकोस, दुसऱ्या कोणीही खायचं प्यायचं काही दिलं तर अजिबात खायचं नाही. स्वतःकडचा टिफिन आणि मी दिलेले पदार्थच फक्त खायचे, कळलं? आणि हो, सगळ्या वस्तू सांभाळून ठेव आणि मी फोन केला की रिसीव्ह कर. अगं हो, मी काय छोटी आहे का आता, मोठी झाली आहे ना. आणि तसंही मी एकटी चालली नाहीये, डॉक्टर अंकल पण आहेत सोबत. काय गरज नाही त्या डॉक्टर बरोबर जायची. अगं तो जीव घेईल तुझा, वाईट माणूस आहे, त्याच्या नादी लागू नको, लांब राहा त्याच्यापासनं. आणि काय ग, तुला बी अक्कल नाही? आपली तरणी तटी पोरगी दुसऱ्या बरोबर पाठवती असती, एरवी किती काळजी घेतीस तिची, जपती तिला, आणि आता काय झालं तुला? आजी, अगं डॉक्टर अंकल खूप चांगले आहेत, माझी खूप काळजी घेतात आणि आपल्याला मदत पण करतात. तू असं काही बोलू नकोस हा त्यांना. तुझा ना काहीतरी गैरसमज झालाय. काय गैरसमज झालेला नाही माझा, तो नालायक माणूस आहे. तुम्ही नसताना तो घरात यायचा, मला घाबरवायचा. तू अजिबात जायचं नाही त्याच्या बरोबर, अजिबात जायचं नाही. ठीक आहे आई, नाही जाणार ती. आई, मी सांगते डॉक्टरांना सोनू सोबत कुठे जायचं नाही. आणि त्याला सांग हिच्या आजूबाजूला पण फिरकायचं नाही म्हणून. तुम्ही त्याला लांब ठेवा, आपल्या घरापासून पण लांब ठेवा. ठीक आहे, ठेवते. सोनू, तुला सांगून ठेवते, यापुढे जर तुम्हाला डॉक्टरांसोबत दिसलीस ना तर याद राख. आई, तुमची गोळी घ्यायची वेळ झाली आहे ना, त्या आधी नाश्ता करून घ्या, मी तुमचा नाश्ता घेऊन येते. नालायक माणूस आहे तो, वाईट आहे, अक्षरशः वाईट आहे तो माणूस. तू त्याच्या बरोबर बोलायचं नाही, त्याच्या संगतीत राहायचं नाही, त्याला लांब ठेवायचं. काय काय चाललंय तुझं? तुला माहित नाही का, बाहेर जाणाऱ्या माणसांची वाट अडवायची नसते. तुला चॉकलेट हवाय का? हे घे पैसे, तुला पाहिजे ते घे. मी तुमच्याकडे पैसे मागितले का? उगीच मला नको ती सवय लावू नका. मी काय तुमच्यासारख्या पैशांसाठी आवरी नाही. मला माहिती तुम्ही लय वाईट. चिनू, अगं काय बोलतेस तू? हे या गावातले लोक मला देव माणूस म्हणतात. या गावात लोकांची सेवा करण्यासाठी आलोय मी. मी बघते की तुमची सेवा, मला बारकी समजू नका. आमच्या गावातल्या सगळ्यांची माहिती असायची माझ्याकडे. कोण खरं वागतंय, कोण खोटं वागतंय, कुणाचं दात खायचं वेगळं आणि दाखवायचं वेगळं. आता मला खरं खरं सांगा, तुम्ही त्या पोरीच्या मागं का लागलाय? कोण मुलगी? कुठली मुलगी? हे बघ चिनू, तुझ्या डोक्यात कोणीतरी काहीतरी भरवलंय. ओ, मी माझ्या डोळ्याने बघितलं आणि कानाने ऐकलंय. तुम्ही रंगपंचमी दिवशी त्या पोरीला पाण्यातून गोळी दिलेली, त्याच पोरीबद्दल मी बोलते. तुम्ही काय करणार त्याच्या संग? बोला की. चिनू, चल आपण पार्लर मध्ये चल, मावशीकडे जाऊया. डिंपल, तिच्यावर बारीक लक्ष ठेवलं पाहिजे. आज तिला माझ्यावर संशय आलाय, तुझ्यावरही आलेला असू शकतो. होय ना, मला पण तेच वाटतंय. हो, कसली हुशार आहे ती, हा एवढीशी, पण डोकं कसल्या मोठ्या माणसासारखं चालतंय तिचं. म्हणून तेच सांगतो तुला, तिच्यावर बारीक लक्ष ठेव. नाहीतर आपण लहान लहान म्हणून तिच्याकडे दुर्लक्ष करायचो आणि तीच आपल्याला अडकवायची. पण तुम्ही अडकू नका म्हणजे झाला. तुम्ही आता सोनू संग पिकनिकला जाणार आहे, पण अजिबात चुकीचं वागायचं नाही डॉक्टर. नाही त्या चिनूचा संशय खरा ठरायचा आणि गावभर बोबाटा करायची, मग अडकाल तुम्ही. नाही नाही, असं नाही झालं पाहिजे. असं जर का झालं तर आपल्या दोघांचा खेळ जागेवरच संपेल. म्हणूनच सांगते, उत्साहाच्या भरात चुकीचं पाऊल उचलू नका. हे बघा डॉक्टर, तुम्ही त्या सोनू संग काय करणार आहे ना मला चांगलं माहिती आहे, पण अजून पण वेळ गेली नाहीये. तुम्ही आत्ताच पिकनिक कॅन्सल करून टाका, नाहीतर तुमची ही पिकनिक आहे ना तुम्हाला डायरेक्ट पोलीस स्टेशन पर्यंत घेऊन जाईल. बाहेरचं काही खाऊ नकोस, सतत डिंपल सोबत राहा, तिचा हात पकडून ठेव. हो, आणि डॉक्टरांकडे फार हट्ट करू नकोस, त्यांचं ऐक.
नाहीतर मी सोबत नाही म्हटल्यावर सगळं मनाला वाटेल तसं वागशील. हो आई, अगं मला समजलं. किती वेळा तेच तेच सांगशील? सकाळपासून 10 वेळा सांगून झालंय तुझं. माझ्या सगळं लक्षात आहे. आणि तू सांगितलंयस ना, अगदी तसंच वागेन मी. डॉक्टर अंकल का आले नाहीत अजून? थांब, मी त्यांना फोन करते. सोनू, झाली तुझी तयारी? हे काय, तुम्ही एकटेच? डिंपल आणि टोन्या कुठे आहे? तुम्ही म्हणाला होतात ना डिंपल आणि टोन्या ते दोघं पण सोबत येणार आहेत म्हणून. नाही, येणार आहेत ते सोबत. ते वाड्यावर वाट बघत बसतात. मी इथे सोनूला न्यायला आलोय. सोनू, झाली तयारी, निघायचं? हो, माझी तयारी झालीये. डॉक्टर, ही अल्लड आहे जरा, हिच्यावर लक्ष ठेवा. सांभाळून घेऊन जा आणि सांभाळून घेऊन या. सतत हिला डिंपल सोबतच ठेवा आणि बाहेरचं काही खायला देऊ नका. आई बस आता. डॉक्टर अंकलला पण तेच सांगणार आहेस का? मला सांगून झालंय ना. आणि तू काळजी नको करू. मी डॉक्टर अंकलना अजिबात त्रास देणार नाही. मधू मॅडम, तुम्ही कुठलीही काळजी करू नका. मला सांगा, ती जर का तिच्या वडिलांबरोबर बाहेर पिकनिकला गेली असती तर तुम्ही एवढी काळजी केली असती का? नसती केली ना. अगदी तशीच काळजी करू नका. एकदम निश्चिंत राहा. अंकल, आता आपण इथेच गप्पा मारत बसणार आहोत का? चला निघूया. हो, निघूयात. मधू मॅडम, येतो. आई बाय बाय. काळजी घे, तुझी पण आणि आजीची पण. आणि आजीला कुठे एकटीला सोडू नकोस. ही तुझी बॅग आहे? हो. थांबा. आता या म्हातारीने परत काही घोळ घालू नये म्हणजे झालं. आई, काय झालं? कोण आहे ते? तुम्ही जा, तुम्हाला उशीर होईल. मी सांगते त्यांना. तो कोण आहे? खरं सांग. मला मारायला आलेला तोच होता ना मग? आणि त्याच्याबरोबर सोनूला का पाठवलंस तू? तिला पहिलं बोलव. सोनूला परत बोलव. हो आई, बोलवते. हवं तर मी जाऊन घेऊन येते. तुम्ही चला आधी. तिला परत बोलव. आव आव, सावकाश. उठून बस. तुम्ही गोळ्या औषधं घेतली का? तरी का कसं काय त्रास वाढतोय तुमचा? अगं मम्मी, यांचा खोकला किती वाढलाय. आपण यासनी चांगल्या डॉक्टरांकडे का बरं दाखवत नाही मम्मी? पैसा कुठून आणू त्याच्यासाठी? अरे म्हणून काय त्याला मरून द्यायचा का? हा, झाली त्याची गडणूक त्याची. त्याला बी 10 रुपयाची कुठनं अवदसा आठवले कुणास ठाऊक. बापन आता 10 रुपये मिळाला तरी ह्याला अक्कल नाही. ह्याने शान खायचं ते खाल्लंच. मम्मी, अगं तू दाजींपासून पैसे घे की. मी मोठं झाल्यावर त्यांचा समजा पैसे परत करेन. मला शिकेन और मग मी डॉक्टर होईल. मग मम्मी, आपल्या पप्पांच्या आजारासाठी पैसे नाहीत लागणार. तू दाजींपासून आता वाईस पैसे उचलून घे मम्मी. अरे कसं घेऊ? आपले डॉक्टर सकाळीच बाहेर गेले ते. काय नको त्या बाय भोलव्याकडनं पैसे. त्याचं पैसे काय आपल्या अंगी लागणार तोय? दुनियाला लुबाडून घेतलेलं पैसे त्यांनी काय बरा होणार आहे वय बाबू? वय का? मग तुम्ही त्या पैसे आहेत का तुमच्याकडे? नाहीत ना. इथं डॉक्टर आडीनडीला उभं राहतात म्हणून आणि तुम्ही त्यांना शिव्या घाला. इथं रक्ताचं माणसं कामाला येणार. तिथं डॉक्टर आपलं तर कुणी नाहीत. मागच्या वेळेस त्यांनीच पैसे दिलं. नाही, एक काम करा, तुमची ती लेक आहे ना, तिला सांगा येताना पैसे घेऊन ये. बघू येते का. उगाच आपलं माणूस काही बोलत नाही म्हणून उरकायचं. आणि तू काय कमी राखतीस वय ग? अगं माझ्या पोराला बरं नाही म्हणून मी ग बसते. नाही ते ना तुझी जीवच छाटली असती बघ. हा, तेवढंच करा तुम्ही. मम्मी, आजी, अरे तुमचं काय चाललंय? इथं पप्पासने किती त्रास होतोय तुम्हाला दिसणं झालंय का? इथं परिस्थिती काय आणि तुमचं काय चाललंय? टोन्या, जा डिंपलला बोलून आण जा.
दिदे अगं तुम्हाला भाताची पेस्ट करून देऊ का प्यायला? बरं वाटतं बरं बघा. अगं त्याला सुंठ हळद लसणाची कुडी घालून दूध उकळून दे म्हणजे बरं वाटेल, नाही तर काढा दे करून. अगं दिदे अगं पप्पांची तब्येत बघ किती खराब झाली आहे. अगं आपण त्यासनी चांगल्या डॉक्टरांकडे घेऊन गेलं पाहिजे. टिंपे तुझ्याकडे पैसा असतील तर ते बकी यांची तब्येत लय बिघडत चालली, काय तर कर बाया. दिदे मी कमवायला लागला तुझं समजा पैसा परत करे, पण आता पैशाला नाही म्हणू नकस का दिदे. पप्पांची तब्येत बघ कशी झाली. अगं कशाला तुझ्या इतका हातापाया पडायला लागतंय ग? तुझा मी बापच आहे ना तो. त्यांनी एवढं मोठं केलं वाढवलं, तुझं काय कर्तव्य नाही वय का? तुम्ही का सगळे रडताय? तुम्ही नका काळजी करू, या पप्पांना काहीच होऊन देणार नाही. टोन्या आपण पप्पांना चांगलं हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊ. पप्पा पप्पा आपण चांगलं दवाखान्यात जाऊ. काय नाव डॉक्टर अंकल, डिम्पल आणि टोन्या पण येणार होते ना सोबत, ते कुठे आहेत? सॉरी सोनू, मी तुला सांगायचं विसरलो. बाबूदादांची तब्येत अचानक खराब झाली, त्यामुळे त्यांना हॉस्पिटल ऍडमिट करावं लागलं. खरं तर हे मी तुझ्या आईला सांगणार होतो, पण आईने पिकनिकला नसतं पाठवलं म्हणून नाही सांगितलं. सॉरी यार, मी तुझ्या आईशी खोटं बोललो. हरकत नाही अंकल, तुम्ही हे माझ्यासाठी केलत ना, मग हे सिक्रेट आता फक्त आपल्यामध्येच राहील. आणि तसंही मला पिकनिकला जायचं होतं, पण मला एक विचारायचंच राहून गेलं. काय? आपला आजचा प्लॅन काय आहे? म्हणजे आपण काय काय करणार आहोत, कुठे जाणार आहोत, कुठे फिरणार आहोत? सोनू, आज आपण खूप मजा करणार आहोत. आधी सिनेमाला जाणार, मग हॉटेलमध्ये जेवायला जाणार, आणि तुला जे वाटतं ते सगळं करणार आहोत. वाव, किती दिवसांनी मी अशी फ्री होऊन फिरणार आहे. अंकल, तुमच्यामुळे मला आईने पाठवलं. थँक्यू सो मच अंकल. सोनू, अंकल नाहीये, बेस्ट फ्रेंड. थँक्यू सो मच बेस्ट फ्रेंड. रिक्षा रिक्षा. सिनेमा हॉल. डॉक्टर अंकल, फिल्म खूप भारी होती, मला खूप मजा आली. आणि तुम्हाला माहितीये, तो माझा फेवरेट हिरो होता. हो. पाणीपुरीचा स्टॉल, आपण जाऊया पाणीपुरी खायला. डॉक्टर अंकल, आता आपण बघूया पाणीपुरी सगळ्यात जास्त कोण खाते ते. दिदे होत्याला ना का आपलं पप्पा बरं. अंकल, हा कसा वाटेल? छान वाटेल, ट्राय कर. घालून बघते. डॉक्टर अंकल, हा कसा वाटतोय? नाही आवडला? डॉक्टर अंकल, डॉक्टर अंकल,
हा ट्राय कर. हिला एकदा सांगितलं फ्रेंड तरी परत परत अंकलच का बोलते ही. आज हिचं अंकल बोलणं कायमच थांबवतो.